आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आयुष कोमकर हत्या प्रकरणात। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। आयुष कोमकर या तरुणास पार्किंगमध्ये धडाधड गोळ्या घालण्यात आल्या, यात त्याचा जागीच मृत्यू झालाय। दरम्यान या प्रकरणात एकूण 13 आरोपी असून 5 आरोपी फरार आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। न्यायालयाने आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। दरम्यान न्यायालयातील सुनावणी दरम्यान या हत्या प्रकरणात नवा धागा समोर आलाय। आयुष कोमकरची आई आणि आरोपी बंडू आंदेकर यांच्यातील वाद आता युतीवादादरम्यान समोर आलेला आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 6 आरोपींना पुणे पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं। काल 8 सप्टेंबर रात्री या आरोपींना अटक करण्यात आली होती। अमन पठाण, सुजल मेरगू, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर अशी आरोपींची नावं आहेत। या सर्वच आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यावेळी न्यायालयात महत्त्वाच्या विषयांवर युतीवाद झाला। पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली, तर आरोपींच्या वकिलांनी आयुष कोमकरच्या हत्ये प्रकरणात आरोपींचा कसा सहभाग नाही हे कोर्टाला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत पोलीस कोठडीला विरोध केला। याच युतीवादादरम्यान बंडू आंदेकर आणि आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांच्यातील वादाचा मुद्दा उपस्थित झाला। आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकर याला अटक करण्यात आली। कोर्टात बंडू आंदेकर याचे वकील प्रशांत पवार यांनीही हा गुन्हा जेव्हा घडला तेव्हा माझे अशील महाराष्ट्रात नव्हते, ते देवदर्शनाला चालले होते। या गुन्ह्यात बंडू आंदेकर यांना गोवण्यात आलेला आहे। सूडभावनेतून बंडू आंदेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असा दावा केलाय। तर सरकारी वकिलांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपींचा कसा सहभाग आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत पोलीस कोठडीची मागणी केली आहे। 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकरचा खून झाला, त्याचाच बदला घेण्यासाठी आयुष कोमकरचा खून करण्यात आला। हे टोळी युद्ध आहे असा युतीवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे। तसंच बंडू आंदेकर आणि फिर्यादी कल्याणी कोमकर यांचे वाद असल्याचंही यावेळी आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय। फिर्यादी खून झाल्याच्या मुलाची आई आहे। फिर्यादी आणि बंडू आंदेकर यांच्या प्रॉपर्टीचा वाद आहे। बंडू आंदेकर आणि त्यांचं सगळं कुटुंब केरळमध्ये होतं। पिस्तूलचा तपास किंवा इतर गोष्टींचा बंडू आंदेकर यांचा काहीच संबंध नाही असाही दावा यावेळी आरोपींच्या वकिलांनी केलाय। त्यामुळे आता आयुष कोमकर हत्या प्रकरणात नेमका कुणाचा हात आहे, तपासात नेमकं काय समोर येणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पाहत रहा HPN मराठी। आम्ही कोर्टाला मी ॲडव्होकेट प्रशांत चंद्रशेखर पवार जी आम्ही कोर्टामध्ये आम्ही जो युक्तिवाद केला, जे आमचे आशील आहेत, आमचे क्लायंट जे बंडू आंदेकर, जेव्हा गुन्हा घडला त्या पार्श्वभूमीला आपण जर बघितलं तर ते इकडे उपस्थितीत नव्हते। ते स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ते बाहेरच होते आणि ते देवीच्या दर्शनाला जात होते। त्यांना फक्त या गुन्ह्यामध्ये एक संशयास्पद फक्त त्यांना घेतलेलं आहे। त्यांचं या गुन्ह्याशी व त्यांच्या परिवाराचा या गुन्ह्याशी कुठल्याही प्रकारचा काडीमात्रही संबंध नाही। आम्ही कोर्टाकडे असा युक्तिवाद केला की सदर या गुन्ह्यामध्ये आम्हाला खोटं गवण्यात आलेलं आहे। कारण जो प्रकार मागच्या वर्षी वनराज आंदेकर 1 सप्टेंबर रोजी ज्याचा खून झाला, ज्याचा अपघात झाला, त्या खुनामध्ये म्हणजे बंडू आंदेकरचे जावई गणेश कोमकर व त्यांची मुलगी हे सगळे आरोपी आहेत। तर आमचं म्हणणं कोर्टाला असंच होतं की तो जो गुन्हा दाखल केला आहे तो फक्त एक खुन्नसवर किंवा एक इन्म्युनिटीवर दाखल केलेला आहे। ॲक्च्युअली मनोज माने, मी आरोपी अमन पठाण आणि सुजल मिरगू यांना रिप्रेझेंट करत आहे। मुळात जर आपण पाहिलं तर जी FIR जी खुनाच्या संदर्भातली जी FIR झालेली आहे ती आफ्टर थॉट FIR झालेली आहे। यापूर्वीच्या काही घटना घडलेल्या आहेत त्या आठवड्यामध्ये, तर त्यातली एक घटना होती भारतीय विद्यापीठ इथली। भारतीय विद्यापीठच्या घटनेमध्ये एक इसमाला पकडलं गेलं। तो इसम त्यांनी काही जणांची नावं घेतली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की हे अमुक अमुक रेखी करून खून करण्याकरता भारतीय विद्यापीठमध्ये आलेले होते। आता ही जी भारतीय विद्यापीठची जी FIR आहे त्याच्यानंतर एक FIR झाली समर्थ पोलीस स्टेशनला। आपण हा जो सिनेरिओ आहे तो सगळा लक्षात घ्यावा। ही जी FIR आहे समर्थ पोलीस स्टेशनची एक FIR आहे। त्याच्यामध्ये त्या FIR मध्ये एका आरोपीला पकडलं गेलं। एका आरोपी, तो वेगळा आरोपी आहे तालीम नावाचा, त्याला पकडलं गेलं आणि त्याच्याकडे पिस्टल त्यांना सापडली। आता बरोबर 2 ते 3 दिवसानंतर एक खून घडतो आणि त्या खुनामध्ये आफ्टर थॉट म्हणजे एक्सक्लुझिव्ह नॉलेज आहे फिर्यादीला की त्यांच्या फिर्यादमध्ये घटना एवढी सिंपल आहे की दोन जण आले, फायर केली, निघून गेले। पण FIR मध्ये जर आपण पाहिलं तर टोटली आफ्टर थॉट सगळ्या गोष्टींमध्ये यांची नावं घेतली गेली, इतर आरोपींची, बंडू आंदेकरांपासून ते सगळ्यांची, आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं की यांनीच कट रचून सदरचा गुन्हा केलेला आहे। आणि
आता याच एफआयआर मधला पॅरा नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये फिर्यादीचं म्हणणं असं आहे की बाबा हे आमच्यावर पाळत ठेवून होते. वनराज अंधेकर याच्या खुनामध्ये गणेश कोमकर, संजीवनी तिचा जयंत कोमकर, हे सगळे यांची फॅमिली म्हणजे कुणाची, या फिर्यादीची ही फॅमिली असल्यामुळे यांच्यावर पाळत ठेवून होते मारण्याकरता. परंतु या संदर्भामध्ये या गेल्या 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये कुठलीही तक्रार झाली नाही, कुठलीही एफआयआर झाली नाही, एनसी झाली नाही. आता हे आफ्टर थॉट घेतल्यानंतर आता यांचा कोणीतरी येऊन खून करून गेलं. आता याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्यावं की एकाचा नातू देखील आरोपी क्रमांक 1 जे आहेत त्यांच्या नातू देखील गेलेला आहे, त्याचं दुःख त्यांना देखील आहे. याच्यामध्ये घरातल्याच माणसाच्या खुनामध्ये घरातली माणसं अडकवण्यात आली. कारण एक लक्षात घेण्यासारखं आहे की गणेश कोमकरचा वनराज अंधेकर यांच्या खुनामध्ये सहभाग होता, संजीवनीचा खुनामध्ये सहभाग होता, तसं त्यांच्या चार्जशीट मध्ये निष्पन्न झालेलं आहे. हे दोषापत्र दाखल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोका लागलेला आहे. मग ही इन्युमिनिटी कुठं काढायची, हा राग कुठं काढायचा? आमचा त्यांच्यावर राग नव्हता, त्यांचेच हात जे आहेत हे रक्तानी माखलेले आहेत. इवन आपण जर पाहिलं तर हे यांचं एकच म्हणणे की कट कारस्थान रचना आलं, हा एक शब्द त्याच्यावर सगळं ग्राह्य धरलं जात नाही. तुम्ही एक कन्सिडर करावं, यांनी ऍक्च्युली पहिला खून केला आमचाच आणि त्याच्यामध्ये आमच्याच कुटुंबातल्या लोकांना गवण्यात आलं, त्याच्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्यात आलं. आता आपण सगळ्यात महत्वाचं सगळ्यात विचार करण्यासारखं गोष्ट आहे की याच्यामध्ये जे स्पॉटवर गेले यांचं लगेच म्हणणं आहे की मी ओळखलेले. अहो हे आयडेंटिफिकेशन झालं कुठनं? इथनं सुरुवात आहे, एफआयआर मधनच एवढं फॉल्सली इम्प्लिकेटेड केलं गेलेले. कारण माझे आरोपी जे स्पॉटवर दाखवले म्हणतात ते, ज्यांच्याकडे रिकव्हरी आहे म्हणतात ते, यांचा या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही. अमन पठाण, सुजल मिरगू यांचा संबंध नाही. इवन बंडू अण्णा अंधेकर यांच्याशी स्पेसिफिक संबंध नाही. याच्यामध्ये इतर जे सगळे आरोपी केलेले आहेत, म्हणजे एकीकडे तुम्ही बंडू अण्णा अंधेकर, त्यांची मुलगी, त्यांचे नातू, त्याचप्रमाणे त्यांचे चुलत भावंड जी आहेत, शिव अंधेकर, अभिषेक अंधेकर, शिवराज अंधेकर, लक्ष्मी अंधेकर, या नगरसेवक आहेत. आता याच्यामध्ये महिलांचा किंवा या लोकांचा कुठलाही नेक्सेस नाही, संबंध नाही, पण सरसकट नावं टाकली गेली, सरसकट आरोपी केले गेले आणि या मीडियासमोर, या जगासमोर वेगळं गणित काहीतरी मांडण्यात आलं. परंतु आपण सगळ्यात कन्सिडर करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या ज्या पहिल्या 2 एफआयआर होतात त्याच्या संदर्भात त्या कालावधीमध्ये पोलिसांनी कुठल्या ऍक्शन घेतल्या का? त्यांना कुठे हे आढळून आले का? मग कोर्टाने यामध्ये 15 तारखेपर्यंत रिमांड दिलेला आहे, पीसीआर दिलेला आहे. आणि याच्यामध्ये असं आहे, याच्यामध्ये जज साहेब कुठले ओपिनियन आता 15 तारखेपर्यंत पीसीआर दिलेला आहे आणि कुठलाही कुणाशाही संबंध नसताना, कुठलाही पुरावा नसताना याच्यामध्ये वेगळं वातावरण तयार अटक केलेली आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की न्याय मागायला ज्यांनी यावं, ज्याचे हात रक्ताने माखलेले नसावेत, यांचेच हात रक्ताने माखलेले आहेत, त्यांचाच आमच्यावर राग होता आणि आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलेलं आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणी संशयित आरोपींना काल मध्यरात्री अटक करत आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यावर कोर्टात सुनावणी झाली. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बंडू अंधेकरसह 6 जणांना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बंडू अंधेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मिरगू हे 6 संशयित आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत बंडू अंधेकरने मुलीनं केलेले सर्व आरोप फेटाळलेले असून आम्हाला खोटं गुंतवलेलं आहे, आम्ही केरळला जात होतो असा दावा केलाय. आयुष माझा नातू, त्याला मी का मारेल? मला मारायचंच असतं तर माझ्या प्रतिस्पर्धीला मारलं असतं असं बंडू अंधेकरनं म्हटलं असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिलेली आहे.